आमदारांचे पीए आणि सहकारी चालवत होते कुत्रे पकडण्याचा ठेका। काल अहमदनगर महानगरपालिकेमध्ये खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास यावर आवाज उठवला। तसंच आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते पीए मोकाट कुत्र्यासंदर्भातील टेंडर घेतात आणि योग्य ती अंमलबजावणी करत नाहीत असा आरोप त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केला। करोडांचा घोटाळा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत केला जातो असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला। त्या आमदाराचेच सगळे पीएचच असतात, त्याचेच कार्यकर्ते करतात। आता सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीचे नाव घेऊन हे पुढे करतात। आता साहेब यांनी 2021 पासून कुत्रे धरण्यासाठी यांनी 2 कोटी रुपये दिले पालिकेने त्यांना। कुत्रे धरण्यासाठी एक पण कुत्रा धरला नाही त्याचा। एक मिनिट योगीराजी, एक मिनिट साहेब, कुत्र्या नगर शहरात लय मोठ्या नगरकरांना लय मोठी अपेक्षा नाहीये। चांगलं पाणी, चांगले रस्ते आणि साफसफाई असून काय पाहिजे? तुम्हाला काही खूप मोठी गोष्ट मागताय का? पण हे काहीच करत नाही। तिकडे सगळे बोगस बिलं काढले जातात, बोगस सगळं दाखवतं। मी म्हणजे एवढं मोठं आंदोलन केलं होतं कुत्र्यांच्या संदर्भात। महिन्याला त्या कुत्र्या धरण्यासाठी 5.5 लाख रुपये देतात साहेब, हे कुत्रा धरण्यासाठी। म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे साहेब, इकडं करोडोंचा भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीत। आणि काय झालं तर प्रत्येक ह्याच्यात ते सगळे याचे लोक असतात साहेब, राष्ट्रवादीचे आमदाराचे कार्यकर्ते असतात। आता बघितलं ना, आता जर तुम्ही नाही नव्हते, जर सोमवार ते शुक्रवार त्या आयुक्तांच्या कॅबिनच्या बाहेर त्या आमदाराच्याच पीए बसलेले असतात साहेब। त्याच सगळं बघतात, कोण येतं काय करतात। त्यामुळे साहेब नाही सगळं कंट्रोल, हे कंट्रोल आहे, आरोप आहे माझा, कंट्रोल आहे। या बैठकीत प्रभाग क्रमांक 8 मधील दत्रंगे मळा, बागरोज हाडको, नेप्ती नाका, वरवळचा मारुती या ठिकाणी असलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोकाट कुत्र्यांचा। या संदर्भातील शिवसेना उपशहर प्रमुख संदीप दत्रंगे यांनी आवाज उठवला। तसंच या प्रभागामध्ये विजेच्या अनेक कामांना दिवे नसल्यानं तिथे अंधाराचं देखील साम्राज्य असून संदीप दत्रंगे यांनी प्रामुख्याने लक्ष वेधलंय। तुम्ही लाईट घेऊन या, आम्ही व्यवस्था करून देतो बसवायची। महानगरपालिकेचे कर्मचारी असतात, लाईट फिटिंग तुम्ही घेऊन या, लाईट फिटिंग तुम्ही घेऊन द्या आम्हाला, आम्ही बसून देतो। मी आतापर्यंत 10 ते 15 लाईट फिटिंग आणून दिल्या आणि त्यांच्याकडून बसून घेतल्या। तुम्ही खासदार साहेब, आयुक्त साहेब, नगर शहरासह प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे। तर हे कधी ठेका दिलाय का? आता कोणाला काय केलंय आयुक्त साहेब? त्यांच्या या मागणीवर निलेश लंके यांनी या संदर्भात असलेल्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन तातडीनं उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। नाही लागली, अरे आमच्यासारखं फोन करतो लाईट लागत नाही। आणि तुम्ही प्रत्येक 17 प्रभागात कुठल्या आता तुम्ही मला कुठल्या प्रभागात आता सध्या काय परिस्थिती? कारण हे रात्रीचं तर महत्वाचं आहे ना, चोऱ्या-माऱ्याचे प्रकार कशामुळे होतो तुला माहिती का? मोटरसायकल जर चालले ना, मारवाडी होती की किती महिला रोडने चालले तर आरोग्याच्या गाड्यातून पडलेले, किती तक्रारी घ्यायचं पोलीस कसे हे पुढं हे करतात। ज्या भागात लाईटच नाही आपल्या बऱ्याच ठिकाणी, आता यांच्या म्हणण्यापेक्षा मी पाहिजे नगरमध्येची बऱ्याच ठिकाणी आपले प्रॉब्लेम आहेत। आता सध्याच्या परिस्थितीत तुम्ही 17 तुमच्या वायरमॅन लोकांकडून तुमच्या प्रभागाची काय परिस्थिती आणि काय तुम्हाला, अरे नगरसेवकांनी निवडून यायचं आणि त्यांनी लाईट आणायची तुमच्याकडे द्यायचं का? तुमच्याकडे मेंटेनन्सचा काही सोर्स नाही काय? यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर अभिषेक कळमकर, प्रथम महापौर भगवान कुलसुंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दत्ता जाधव, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक दीप चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।